एनडीए सरकारचा शपथविधी सोहळा पार पडणार आहे आणि या नव्या मंत्रिमंडळामध्ये शिंदेंच्या शिवसेनेकडून प्रतापराव जाधवांची वर्णी लागण्याची शक्यता व्यक्त केली जाते। या संदर्भात खासदार प्रतापराव जाधवांसोबत आमचे दिल्लीचे प्रतिनिधी शिवाजी काळे यांनी बातचीत केली आहे, पाहूया। खासदार प्रताप जाधव आपल्या सोबत आहे। त्यांचं नाव मंत्रिमंडळामध्ये चर्चेसाठी आहे। नाव चर्चेत आहे, अद्यापर्यंत आलेले नाहीये। काय नक्की भावना आहेत? नाही, नाव चर्चेमध्ये आहे, पण मी कालही सांगितलं, आजही बऱ्याच बाईटमध्ये मी हेच सांगितलं की मंत्रिमंडळामध्ये कोणाला स्थान द्यायचं ते आमच्या शिवसेना पक्षाचे मुख्य नेते आदरणीय मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेबांना आम्ही सर्व अधिकार त्या ठिकाणी दिलेले आहेत आणि तो त्याचा निर्णय ते आणि एनडीए घटक पक्षाचे नेते अमित शहाजी असतील, नरेंद्र मोदीजी असतील, हे सगळे चर्चा करून ठरवतील आणि त्या ठिकाणी मंत्रिमंडळाची नावं देतील। पण ज्येष्ठतेचा विचार केला तर तुमचं नाव आहे, ग्रामीण भागाचा अनुभव आहे, अनेक कमिट्यावरती काम केलेलं आहे, मागच्या वेळी देखील टेक्नॉलॉजी पासून असो किंवा या अगोदर कृषी क्षेत्रात काम केल्याचा अनुभव आहे। या सगळं असताना तुमचा अनुभवाचा विचार करता तुमचं नाव आघाडीवर असल्याचं समजते, काय सांगाल? नाही, आता हे सगळे जे काही नावं आहेत आघाडीवर पिछाडीवर हे आम्ही माध्यमाच्या माध्यमातूनच त्या ठिकाणी पाहत आहोत। मी अगोदर सांगितलं की या केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये कॅबिनेट मंत्री म्हणून कोणाला स्थान द्यायचं याचे पूर्ण अधिकार माननीय एकनाथराव शिंदे साहेबांना आहेत आणि तो निर्णय ते घेतील। कॅमेरामॅन अनिल सह शिवाजी काळे, पुढारी न्यूज, दिल्ली।